नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला बनवायचं आहे आज काकडीपासून एक वेगळा पदार्थ, काकडीचे पोहे. जे नॉर्मल पोहे आहेत ते पोहे मी ते भिजवून घेतलेले आहेत. जसे आपण कांदे पोहे करतो त्यासाठी हे पोहे भिजवलेले. त्यानंतर मी इथे एक काकडी पूर्ण किसून घेतलेली. त्यानंतर एका भांड्यात ती किसलेली काकडी, भिजवलेले पोहे आणि जवळजवळ 1 ते 2 वाटी असं ओलं खोबरं मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तुम्ही बघू शकता हे सगळं आपल्याला इथे मिक्स करायचं आहे. त्याच्यासोबतच आपल्याला इथे आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ, हवी असल्यास थोडीशी साखर, लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर. हे पण सगळे पदार्थ आपण इथेच या काकडी आणि पोह्यासोबत एकत्र मिक्स करून घेणार आहोत. हलका हलका टॉस करून आपल्याला हे सगळे जिन्नस इथे एकत्र मिक्स करायचे आहेत. तुम्ही बघू शकता काकडीला जे पाणी सुटलेलं असतं ते मी इथं काढलेलं नाही आहे. त्यामुळे पोहे भिजवताना त्याच्यामध्ये कमीत कमी पाण्यामध्येच आपल्याला पोहे भिजवायचे आहेत. आणि आपलं हे सगळं मिश्रण आता एकसारखं रेडी झालं आहे. चला फटाफट आपले पोहे तयार करू. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे घेतलेला एक फ्राय पॅनमध्ये आपल्याला पोह्यामध्ये तळलेले शेंगदाणेसुद्धा घालायचे. त्यामुळं तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता ह्या तेलामध्ये आपण ते आपल्याला जे शेंगदाणे आहेत ते एकसारखे व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहोत. शेंगदाण्यासोबत तुम्ही इथे टाकू शकता भाजकी डाळ. ती पण या पोह्यामध्ये एकदम छान टेस्टला येते. पण हे आपण लगेच पोह्यात मिक्स नाही करणार कारण आपण काकडी घालून ठेवलेले पोहे आहेत ते, त्यामुळे ते शेंगदाणे मऊ पडतात. तर उरलेल्या त्याच पॅनमध्ये उरलेल्या तेलामध्ये मी टाकलेलं आहे इथे राई, थोडेसे जिरे आणि हिंगाची आणि जिरे मोहऱ्याची मस्त अशी फोडणी बसली की मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत मिरची आणि कढीपत्ता. या पोह्यामध्ये मी इथे तेलामध्ये कांदा टाकणार नाही आहे कारण आपण ऑलरेडी काकडी टाकलेली. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही थोडंसं यामध्ये कांदा टाकू शकता किंवा मेथीदाणे पण ह्या पोह्याला मस्त टेस्ट देतात. तर इथे मी फक्त एवढं कढीपत्ता, मिरची याच्यावरतीच मी टाकणार आहे पोहे आणि ह्याला अगदी हलकं हलकं हलवून आपल्याला एक सारखी वाफ आणायची. तर ही वाफ मस्तपैकी आपल्याला पण एक वाफ आणूयात. या पोह्यामध्ये हळद टाकली तरीही चालते, पण काकडीचा एक हिरवट रंग छान येतो पोह्याला. त्यामुळे मी याच्यामध्ये हळद इथे नाही टाकलेले. तुम्हाला टेस्टला आणि लुकला जर हळद हवी असेल तर तुम्ही तीही टाकू शकता. एन्जॉय.